पत्रांची फसवणूक करताय हो तुम्ही. जो प्रवासी येतो तो गोरगरीब प्रवासी आहे, त्याला 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्ता मिळाला पाहिजे. ती सेवा का नाही इकडे करून घेताना आधी केली, त्याचं चुकीचं काय करणार तुम्ही? आता मला इकडे सवलतीच्या दरामध्ये चहा नाश्त्याचं बोलणं नाही दिसत आहे. नाही असं नाही, ठीक आहे. डेपो मॅनेजर या, बुके नाही दिले तुम्ही, या पुढे. सवलतीच्या दरामध्ये चहा नाश्ता इथे मिळतो का? नाही थांबा हो, येतो का? भेट खाल्लाय का त्याला? मला प्रवाशांना विचार केलाय प्रवाशांचा जेव्हा एचडी कॅन्टीन देतो तेव्हा सवलतीच्या दरामध्ये चहा करून देतो. म्हणजे लोकांना कळणार कसं वातावरण झालं मग काय त्याची सर्व शिक्षा करून काम करत असताना सवलतीच्या दरामध्ये मोठ्या आकाराचा आपला जेव्हा नियम आहे की सवलतीच्या दरामध्ये 20 रुपयामध्ये चहा नाश्ता द्यायला पाहिजे, असं दर्शनी भागामध्ये बोर्ड लावायचं, ते द्यायला पण पाहिजे, असं दिसत नाही आहे. आता काय मग आधी ते चुकी झाली तसं काय मॅडम कुठे गेलं जातं? सवलतीच्या दरामध्ये 20 रुपयामध्ये चहा नाश्ता पट्टी लावण्यासाठी पुढे आहेत. मला त्याची मोबाईल आले ना, मोबाईल त्याचा मोबाईल बघा. विजय जरा मागे पत्रांची फसवणूक करताय हो तुम्ही. ठीक आहे, ते जाऊ द्या, पण हे काय बाकी ठीक आहे, मी समजू शकतो. चला, सवलतीच्या दरामध्ये सर्वसामान्य प्रवाशाला 30 रुपयामध्ये चहा नाश्ता मिळाला पाहिजे. ही एसटी सेवा जी देते आणि त्यांना कॅन्टीन जे दिलं जातं त्यामध्ये ही पहिली अट आहे. त्यांनी त्यांचा व्यवसाय करावा, त्यांनी 10,000 व्यवसाय करावा, 20,000 करावा, परंतु अरे सब जगह पे ऐसा कैसा होता है? बराबर वो 10 रुपए के टाइम पे खाना खाने को कैसा जाता है, नाश्ते को कैसा जाता है, बाथरूम में कैसे जाता है? ठीक है, वो सब दुकान अभी बंद हो जाएगा 1 जून से.